दुर्गाज किचनमध्ये आज आपण मल्टीग्रेनचा आटा बनवणार आहेत आणि त्यासोबतच मी तुम्हाला त्याच्यापासून बनलेली सुंदरशी मऊ लुसलुशीत अशी चपातीही बनवून दाखवणार आहे। चला तर चालू करूयात। या ठिकाणी आपल्याला 10 ते 12 इन्ग्रेडियंट्स आपण या मल्टीग्रेनमध्ये घेणार आहेत। अगोदर गेलं ते नाचणी होते, हे पिवळी ज्वारी आहे। पिवळ्या ज्वारीसाठी ना तुम्ही ऑप्शन आपली पांढरी ज्वारी घेऊ शकता। हे सोयाबीन आहे। सगळे इन्ग्रेडियंट्स आपले पाव किलो आहेत। हे हुलगे आहेत। पाव किलोच्या रेशोमध्ये आपण एक समान हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेणार आहेत। हे बाजरी आहे, ही पण पाव किलोच आहे। आणि याच्यामध्ये आता जातील हे आपले मका किंवा कॉर्न आहेत। या सर्व जेव्हा इन्ग्रेडियंट्स होतील ना आपल्याला याला छानसे मिक्स करून आपण ना उन्हामध्ये 1 दिवस वाळत घालणार आहेत। या ठिकाणी काळे हरभरे जातील, हे ओट्स जातील पाव किलो। आता या ठिकाणी ओट्स झाल्यानंतर आपण ही मटकी घालणार आहेत। हिरवी मटकी नाही, ही जी ब्राऊन कलरची मटकी मोड मटकीसाठी आपण यूज करतो ना ती मटकी आहे। हे सातू आहे। गव्हामध्ये गव्हाचे आवरण न निघालेले जे असतात का त्याला सातू असं म्हणतात। हा राजगिरा आहे, हेही याच्यामध्ये घालू। हे आता इन्ग्रेडियंट छानसे आपण मिक्स करून हे सर्व इन्ग्रेडियंट्स ना आपल्याला 2.5 किलो गव्हामध्ये मिक्स करायचे आहेत। हे आहे 2.5 किलो गहू आहे। छानसं गहू घेतलेला आहे आपण या ठिकाणी। याच्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला घालायचे आहेत। याच्यात मी ना 100 ग्राम मखानी घालणार आहे। हे सर्व एकजीव आता मिक्स करून घेऊत आणि 1 दिवस आपल्याला याला ऊन द्यायचं आहे, जेणेकरून की जेव्हा आपण बारक्या किंवा लहान गिरणीतून हे दळून आणत ना एकदम याची पावडर किंवा याचं पीठ एकदम फाईन पीठ पडावं असं। आता या ठिकाणी ना मखाने लहान गिरणीमध्ये दळल्या जात नाहीत, त्याच्यामुळं आपल्याला मखाने घरच्या घरी फोडून त्याचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालावं लागेल किंवा 1 चे 2-4 तुकडे करून मग ते आपल्याला लहान गिरणीतून तयार करून आणावं लागेल। हे पाहिलं, हे सुंदरसं पीठ आपलं तयार झालेलं आहे। बाहेरचं विकत्रीचं मल्टीग्रेनचं जे आटा असतो ना त्याच्यात एवढे इन्ग्रेडियंट्स घातले जात नाहीत, तर जरूर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा। खूप पौष्टिक आहे ही आणि प्रत्येक ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आपण खाऊतच असं नाही, पण मल्टीग्रेनच्या नावानं आणि चपाती असल्यामुळे ना ते सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला खाण्यात येतील। या ठिकाणी लहान गिरणीतून आल्यामुळं ना पाहिलं थोडंही याच्यामध्ये काही पिठामध्ये काही उरलं नाही, फक्त हे सातूचे वरचे सालपट आहेत ते उरलेले आहेत। म्हणजे एवढं लहान पीठ आपल्याला दळून आलेलं आहे। तर याच्यामध्ये ना आता पीठ तिंबताना 2-3 प्रकारच्या तुम्हाला काळज्या घ्याव्या लागेल। याच्यात थोडंसं पाणी घालूनच आपल्याला पीठ तिंबावं लागेल। आता या ठिकाणी आपण मीठ घातलं। या ठिकाणी 1 कपपेक्षाही कमी पाणी लागतं, कारण याच्यामध्ये जे 4-5 इन्ग्रेडियंट्स आहेत ना, नाचणी आहे, राजगिरा आहे किंवा हरभरा आहे, त्यांना ना पाण्याचं प्रमाण कमी लागतं। त्याच्यामुळे ना थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि घट्टसर तिंबायचं आहे। हे घट्टसर जरी तिंबलं ना तरी 5 मिनिटांनं हे लूजच पडणार आहे। आणि जसं आपण गव्हाच्या पिठाला भिजत घालतो ना तसं या पिठाला भिजत घालायची गरज नाही, नाहीतर काय होतं जास्त पीठ हे आपलं पातळ होतं आणि फसफसून यायला लागतं। हे पीठ आपलं तयार झालेलं आहे, छानसा घट्टसा गोळा झालेला आहे। मी फक्त 5 मिनिट याला रेस्ट देण्यासाठी ठेवणार आहे, तरीही हे लूजच पडेल। त्याच्यामुळं काय करायचं, हे 5 मिनिट झाल्यानंतर मला थोडंसं पीठ पातळ झालेलं दिसतं, कारण जे आपले अदर इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते जास्त पाणी पित नाहीत किंवा पाणी सोकून घेत नाहीत। आता याला थोडंसं आपण कोरडं पीठ घेऊत आणि त्याच्यामध्ये हा जो आपण गोळा केला आहे ना तो पांढऱ्या पिठामध्ये ना ह्या कोरड्या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊत आणि याला ना एकजीव करून मळून घेऊत आपण। आणि याची चपाती झटपट बनते। गव्हाची चपाती जशी गव्हाळ बनते ना तशी ही बनत नाही, थोडीशी ब्राउनिश अशी बनते, पण पौष्टिकता खूप जास्त प्रमाणात असते याच्यामध्ये। हे असे आपण उंडे करून घेऊन त्यापासून आपण चपाती तयार करू। हा एक उंडा घेतला आपण, त्याला कोरड्या कणकीमध्ये घोळवून घेतलं। याच्यामध्ये छोटीशी एक चपाती आपण लाटूत आणि त्याच्यावर ना तूप किंवा तेल लावू। मी नेहमी चपातींना तूपच लावते।
तूप असं लावायचं, थोडंसं पीठ घातलं, त्याला फोल्ड मारून मध्येही थोडंसं तूप लावतं आपण. असं एक ट्रायंगल तयार झाल्यानंतर ना याच्यामध्ये असं गोल सर्कल करून याला दोन्ही साईडनं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. चपाती नेहमी दोन्ही साईडनं लाटल्यानंतरच फुगते, कारण ही तर मल्टीग्रेनची चपाती आहे, ही थोडीशी फुगत नाही. आणि दुसरी गोष्ट, ही पातळ करू नका, जर पातळ केली तर खूप कडक बनते. त्याच्यामुळं थोडीशी गहूसर मोठीच ठेवा. आणि जेव्हा आपण हिला तव्यावर टाकूत ना तेव्हा खूप लवकर ही भाजल्या जाते. त्याच्यामुळं भाजण्यासाठी आणि लाटण्यासाठी या चपातीला वेळ लागत नाही. अशी सुंदरशी चपातीचं तुम्ही रेसिपी घरी नक्की बनवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तवा छानसा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही चपाती घालू. दोन्ही साईडनं ना मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही चपाती करून घ्यायची आहे, कारण हे लवकर करपते. याच्यावरती हे तूप लावलं आपण आणि दोन्ही साईडनं तूप लावून घेऊ. तूप लावल्यामुळे ह्या असा धूर होतो. आपल्या चॅनलवर चपातीचा आणखीन एक व्हिडिओ आहे, त्यात मी 5 प्रकारच्या चपात्या दाखवल्या आहेत. कमी वेळात अगदी झटपटीत मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ही त्या व्हिडिओत आहे. खूप युजफुल असा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ जरूर पहा.